नमस्कार मित्रांनो, कालच मुंबईवरून आलो मी. आज गावी जरा फिरून ये बोलो. गावचा वातावरण अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी ते कोकणातून शरद निवासे तुमचे स्वागत करत आहे. आता मी बाईकवरती चाललो आहे. हिरवागार डोंगर, असं वातावरण, हिरवागार परिसर पण हिरवागार झालेला आहे. कोकणामध्ये आलो आम्ही गावाला. बघा गवतामध्ये पित आहेत हिरवागार गवत. समोर साग दाखव, साग आहे ना ते डोलचं. सागाचे फर्निचर वगैरे बनवतात ना, ते सागाच्या झाडापासून फर्निचर बनवतात. त्यामुळे हे सागाची लागवड केलेली आहे. पूर्ण हा कंपाऊंड सागाच्या लागवड केलेली आहे पुढपर्यंत पूर्ण. ही आवळीची झाड आहे. आवळीचं झाड आहे. छोटे छोटे आवळा येतात ना, त्याचं हे झाड आहे. आवळीचं पण असं बगीचा केलं आहे. थोडी आवळीची झाडं, थोडी सागाची झाडं अशी लावलेत. ह्याला आवळा येतात. चिंचार काय ना ते गोल असतात ना आवळाची झाडं. ते ह्या पानांचं पण हे करतात. पानं खाल्ल्यावर आपल्या म्हणजे पोटाची चरबी वाढली असेल तर हे पानाचं धुवून पानाचं हे सगळंच राहायचं. पोटाची चरबी कमी होते. हा आपटा, आपट्याचं झाड आपण ह्याला दसऱ्याला देतो ना, सोनं म्हणून देतो. हे आपट्याचं झाड दसऱ्याला आपण सोनं म्हणून देतो. त्याला आपटा म्हणतात. दसऱ्यात ते सोनं एकमेकाला देतो आपण, ते त्याला आपटा म्हणतात. हे बघा आपट्याचं झाड सुकलंय जरा. आता ते पाळवी फुटले. आणि ही रुई म्हणतात. ते ग्राउंड हे केलंय ना, कंपाऊंड केलंय. तिथंच बाजूला असा ओळ आहे. ओळामध्ये असली पाणी बघा एकदम शुद्ध आहे. अजिबात घाण नाही, काय नाही. आम्ही गुरांजवळ यायचो तर पाणी आज पियाचो आम्ही, कारण याच्यामध्ये झऱ्यामधला पाणी आहे. त्याच्यामुळे पाणी आहे ते. आता ही उकळी लागते ना अशी, ते झऱ्याचं पाणी म्हणतात. ते अशी ही उकळी लागलेली, त्याच्यामुळे घाण अजिबात नसते. निव्वळ पाणी, एकदम शुद्ध पाणी असतं ते. आपण बघा टाकल्याची भाजी वगैरे उगवली. टाकल्याची भाजी आहे ना, भाजी उगवली इथं सारखी उगवली. बोरीचं झाड आहे. छोटंसंच आहे. बोरीला काटे असतात. छोटी छोटी बोरं येतात ना, त्याचं झाड आहे बोरीचं झाड. कुडूक गुजर कोण? तीनची गाडी कुडूक गुजर कोण टायमातच आहे. 3 वाजता एक आहे, सकाळी 10ची आहे आणि दुपारी 3ची. मामांच्या आमच्या बकऱ्या, रामचंद्र मामांच्या बकऱ्या. त्यांनी सोडलं काय बकऱ्याचा सोडलंय. याला बघायला बघून ये बोललं, बरं झालं ना ते आमचे रामचंद्र मामा. त्यांच्या बकऱ्या आहेत ह्या. किती आहेत मामा? 12 आहेत बकऱ्या त्यांच्या. आणि हे हायस्कूल, बेलुशा हायस्कूल मध्ये. आता घेऊन आलो आराम. करायचं बाकी. अरे बकऱ्या किती आहेत? हा काय बरेच ना. किती बकरे आहेत?
8 बकऱ्या. बोकड बोकड 2 आहे रे. 2 आहेत का? तिकडे बघा. काय मग शेत केलेलं आहे हो. किती लावून आता 10-15 दिवस झाले. झाले. इकडे माझ्या वडिलांची शेती आहे. शेती आता पाऊस असतो. गुरं चारायला आलीत. मस्त पैकी गुरं चारतायत. टाकायचं येतोय हे बारका तो पूजेचं काढलेलं पाठवले. अरे कृष्णा काय करतोयस? करतोयस काय? अरे घाबरतोय. हा ही राधा आहे, हा कृष्णा. बघ ही कुरडूची भाजी ऋषीच्या उपवासाला वगैरे लागते ना. ही कुरडूची भाजी आणि ही टाकळ्याची. कुरडूची पण भाजी लागते उपवासाला. अरे भाऊजी तुम्हाला हात करतो तू पुढच्या पुढंच. तुम्हाला हात करतो पुढच्या पुढंच. काय बोलताय? तब्येत पाणी सद्गुरू काय बोलतात? काय बोलताय? बाकी मजेत ना? कुठे गेली ना? तिथेच बोललो. आई फिरत झालं. ते मोठेला बरं नाही ना. ते बघायला हे आपले तमाशाचे शाहीर पण आहेत आता. आणि नाताचे याच्या पण भरपूर शाहीरगिरी करतात. गुरुजी मला शिकवत होते. माझे गुरु आहेत ते. हा त्यांचं घर आहे विदेशीला. ताई कुठे गेल्या? कोंडावरती आलो आम्ही. कोणती भाजी आहे? टाकल्याची काय? टाकल्याची भाजी फेमस झाली. टाकल्याची भाजी आहे ना. सोडून ठेवलेली आहे. बोरिंगचं पाणी आहे तिथं. तुमची अचानक तब्येत बिघडली? काय 2 दिवस आज वापर माझा सुटला. फडफडे नाही मला काय केलं. काय केलं काय म्हणतात. कुठं माडला गेली तुम्ही? हो का? दाजूगाला घेऊन असतो ना. तो मस्त आहे डॉक्टर. चूल पेटवासाठी लाकडे. महाड तालुक्यामध्ये बेलुशी गाव कोंडावरती आलो आहे. हो सर पाण्याचं. बघा कोकणामध्ये किती मजा आहे बघा. शांत बसायला हवेची जागा है ना. भाऊजी आहोत कुठे? विसरत आम्हाला आता नाही तर काय विसरलं तर काय घरी जिल्ह्यात नक्की. पाठीपाडा कधी याल? काय गुरं सोडली? बकऱ्या किती बकऱ्या आहेत? बाकी मजेत ना. एक बोकड ठेवा हल्दीला. माझ्या नाही पोरांच्या. काय बोलायचं आता येऊ मग. आमचे भावाजी बबन साहेब. हा काय कुणाचे आहेत? कुणाचे आहेत ते?
काय हा? चिंबोऱ्या मग कधी येऊ शुक्रवारी तू आलास का नाही जमणार घेऊन फाट्यावर या फाट्याबरोबर मला फोन करा हा फोन तुझं काय आहे ते सांग मग सुनी भाऊजींना फोन करा ते करा सांगा मला येणार आणि फाट्यावर आले ना तरी चालेल चिंबोऱ्यानं तू होय काय होय का ती माझी मैत्रीण हो शिवाजीवाडी काय बोलते हो अरे वा विसरली नाही एकमेकीला माडला भेटली तरी हो? आवाज देते का नाही भेटेल काय केरी भेटेल द्या जरा असे तर अरे बघा हे आमचे साहेब हे आमचे या- हा, आमच्याकडं गावामध्ये भरपूर ब्रिज वगैरे बनलेले यांनी ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत हे मला जास्त भिंगरी म्हणून बोलायच्या हो ना? कामाला गेल्यावर हं? हा निसर्ग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा